तो वेलकम टू माय अनदर व्लॉग। जी गाइज, आप बिल्कुल सही सोच रहे हो। ये गरीब लड़कियां मुझसे मेकअप करवाने आई है फ्री में। ठीक आहे, मी मेहरबान आहे त्यांच्यावर आणि मी त्यांचा मेकअप केला आणि दिसतं तर खरंच सगळे खूप सुंदर आहे। जास्त तर मीच दिसते। मोबाईलमधला फरक बघा, आता दिव्याच्या मोबाईलमधून शूट केलं किती क्लिअर व्हिडिओ आली, नाहीतर माझ्या व्हिडिओचे शॉर्ट्स। हा 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 हीच 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 मुलगी, ती दिव्या नावाची, जिनी काहीच मेकअप नाही केलाय। मी तिला बोलले माझ्या घरी यायचं होतं, मी तुला पण मेकअप करून दिला असता, तेवढी तर दिलदार आहेच मी। ती तशी पण कोकणची मुलगी खूपच छान दिसत होती विदाऊट मेकअप, कारण आम्ही ऑलरेडी सुंदर आहे ना गाईज। छान छान फोटो क्लिक करून मग आम्ही पेटपूजा करायला गेलो आणि त्याच्यामध्ये पण माझी बडबड चालूच आहे। कधी मी शांत बसते का नाही मलाच नाही माहिती। मी रात्री झोपते तेवढीच शांत बसत असेल। एक मिनिट, झोपताना कोण बसतं? झोपते तेवढीच झोपत असेल असं। गाईज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते। सकाळी मेकअप केला म्हणून एवढा पसारा। आना जाना जाके आना यारा। तर प्रज्ञाताई आल्या होत्या म्हणून मी मोमोज बनवायचे कष्ट घेतले होते। मी म्हणजे आम्ही, आणि हे मम्मीला नव्हतं माहिती, तर मम्मीसाठी सरप्राईज होतं प्रज्ञा आली आहे। वाव, हा काय टेस्टी होते यार। मी तर जरा जास्तच मास्टर शेफ बनत चालले असं मला वाटतं, कारण मी एक एक रेसिपी ट्राय करतेच आहे। तर ही होती दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि इथं आम्ही नाश्त्यासाठी पावडे काढलेले। हेल्दी फूड खातो ना आम्ही, हेल्दी। इथे मी स्मार्ट बनते बिकॉज प्रज्ञा मला बोललेली का अवतार बघा ती व्हिडिओ शूट करते, पण मला तरी नाही वाटत मी कधी आजपर्यंत व्हिडिओसाठी खास तयारी केली किंवा मेकअप करून बसले, कारण माझं अकाउंट अनफिल्टर